12वीचा टॉपिक नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. याच्या आधी आपला मॅट्रिक्स झाला, त्याच्या आधी आपला लॉजिक झाला. ह्या टॉपिकचे आपण काय काय पाहिले होते? वन शॉट, ज्याच्यात ऑल टोटल कन्सेप्ट. त्यानंतर आपण सीटी पाहिली, सीटी 25, 24 आणि 23. त्यानंतर पाहिलं आपण बोर्ड PYQ आणि त्यानंतर पाहिलं फास्ट रिपीट रॅपिड रिपीट रिव्हिजन. बरोबर आहे. म्हणजे एका टॉपिकला आपण किती व्हिडिओ बनवते साधारणतः? तसं पाहायला गेलं तर 5 व्हिडिओ. एक वन शॉट ऑल टोटल कन्सेप्टचा, सीटीचे 3 लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण 10 क्वेश्चन घेतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर PYQ बोर्डाचे लास्ट 5 इयरची PYQचा एक वन शॉट घेतो आपण टॉपिक वाईज. ओके, म्हणजे तो कितवा झाला? 5वा. आणि 6वा व्हिडिओ आपला कोणता आहे? रॅपिड रिव्हिजन, फास्ट रिव्हिजन थोडक्यात. ओके, तर असे आपण एका टॉपिकवर 5 ते 6 व्हिडिओ आपण बनवतोय. ठीक आहे. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा जो टॉपिक आहे, छोटासा टॉपिक आहे. बोर्डाला किती मार्काला विचारला जातो तुम्हाला? तो 6 मार्कांसाठी विचारला जातो. ठीक आहे. तर छोटासा आहे, 3च एक्झरसाइजचा आहे आणि 6 मार्क मिळून देणारा टॉपिक आहे. त्यामुळे व्यवस्थित बारकाईने अभ्यास करा. आणि याचा बऱ्यापैकी अभ्यास तुमचा आधीच झालाय. 2च इक्वेशनचा तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचा आहे आणि 2चाही बराचसा पार्ट काय कॉमन आहे. ओके, ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण. बेसिकमध्ये तुम्हाला काय माहित पाहिजे? लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन कशाला म्हणतो आपण? लिनियर इक्वेशन त्याचा फॉर्मॅट माहिती तुम्हाला, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. त्यानंतर दुसरा एक फॉर्मॅट आहे काय? ax प्लस by इज इक्वल टू c इज इक्वल टू 0. ह्या दोघांचं मिनिंग एकच असतं. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर अजून एक लिनियर इक्वेशन आहे, ax प्लस by इज इक्वल टू काय? 0. आता हे जे इक्वेशन्स पाहिलेत आपण, ही कोणती आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तसं लिनियर इक्वेशन म्हणजे काय? लिनियर इक्वेशनची मेन डेफिनेशन पाहायला गेली तर दिलेल्या व्हेरिएबलचा इंडेक्स काय पाहिजे? 1 पाहिजे. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? लिनियर इक्वेशन. बरोबर. आता आपण जे लिनियर इक्वेशन या ठिकाणी राईट केली, ती कोणती इक्वेशन आहे? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. म्हणजे व्हेरिएबल इथं कोणतं वापरलं गेलं? एक्स आणि वाय. मग इथं ए आणि बी आणि सी कोण आहेत? कॉन्स्टंट टर्म. म्हणजे जर एक्झाम्पल थ्रू पाहायचं झालं तर समजा हे एक्झाम्पल आपण काय घेऊया? 3x प्लस 4y प्लस 10 इज इक्वल टू 0. हे काय झालं? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. बरोबर. मग आता इथं व्हेरिएबल कोणते? एक्स आणि वाय. आणि कोएफिशियंट कोणते आहेत? एक्सचा कोएफिशियंट 3, इथं 4 आणि इथं किती आहेत? 10. आलं लक्षात? इथं जर पाहिलं गेलं तर फॉर एक्झाम्पल समजा आपण असं म्हणू शकतो 5x प्लस 3y इज इक्वल टू 7. असं एखादं इज इक्वल टू काय? 0. असं एखादं लिनियर इक्वेशन. आता ह्या 2 लिनियर इक्वेशन मध्ये डिफरन्स काय? हा डिफरन्स इथं समजून घ्या व्यवस्थित. जेव्हा तुम्ही ह्या 10वीला असताना या लिनियर इक्वेशनचा काय काढला होता? ग्राफ काढला होता. याचा काय काढला होता? ग्राफ कसा काढला होता? ह्या लिनियर इक्वेशनचा काय बनवला तुम्ही? पहिल्यांदा काय बनवला? टेबल बनवलं. टेबलमध्ये तुम्ही कोणत्या व्हॅल्यू घेतल्या? एक्स वाय आणि एक्स वाय. मग इथल्या व्हॅल्यू तुम्ही मनाने घेतल्या होत्या, दुसऱ्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या होत्या आणि त्याचा तुम्ही काय काढला होता? ग्राफ काढला होता. आता हा जो ग्राफ आहे हा कोणत्या प्लेनवर काढला होता तुम्ही? एक्स वाय प्लेनवर काढला होता. बरोबर आहे. आणि याचा सुद्धा तुम्ही एक टेबल बनवला आणि तो सुद्धा तुम्ही काय काढला? त्याचा काय काढला तुम्ही? ग्राफ काढला आणि तो पण ग्राफ कशावर काढला? एक्स वाय प्लेन. ओके. फक्त आता एक लक्षात ठेवा, जेव्हा एक्स वाय इज इक्वल टू 0 आणि एक्स वाय आणि सी पण म्हणजे इथं काय असते? कॉन्स्टंट टर्म. आता इथं जर पाहिलं तर कॉन्स्टंट टर्म कोण आहे? 10 आहे. ओके. आणि इथं जर पाहिलं तर कॉन्स्टंट टर्म आहे का? नाहीये. म्हणजे इथे कॉन्स्टंट टर्म नाहीये पण इथे कॉन्स्टंट टर्म आहे. याचं मिनिंग असं होतं का जेव्हा तुमच्या लिनियर इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म येते तेव्हा तुमची लाईन त्या ग्राफच्या जो ओरिजिन पॉईंट आहे ना त्या ओरिजिनच्या बाहेरून जाते. आणि जेव्हा तुमच्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म नसते तेव्हा ती लाईन तुमच्या ओरिजिन मधून पास आउट होते. मग प्रत्येक वेळेस ती अशी जाईल का? नाही, ती ओरिजिन मधून जाईल. मग ती कशी असू शकते? ती कशी असू शकते? फक्त ती या पार्ट मध्ये जाईल. म्हणजे कॉन्स्टंट टर्म आली तर ओरिजिनच्या बाहेरून जाणं आणि कॉन्स्टंट टर्म आली नाही, त्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्मच नाहीये, तर ती लाईन कुठून पास आउट होणार आहे? ओरिजिन मधून पास आउट. आणि या ठिकाणी तुम्हाला अजून एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तो पॉईंट म्हणजे कोणता? लिनियर इक्वेशन मध्ये का जर तुम्हाला लिनियर इक्वेशन दिलं काय? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 किंवा ax प्लस by इज इक्वल टू 0 या फॉर्मॅट मध्ये असेल. आता इथं c असताना ओरिजिनच्या बाहेरून लाईन गेलेली, ही लाईन कुठून गेलेली? ओरिजिन मधून गेली. आणि या लाईनचं जर तुम्हाला विचारलं स्लोप काय, या लाईनचा स्लोप काय, तर तो स्लोप तुम्हाला सांगता आला पाहिजे. या लाईनचा स्लोपचा फॉर्म्युला काय? -a/b. हा या लाईनचा काय? स्लोप आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं 3x प्लस 2y इज इक्वल टू 10, असं काहीतरी एक लिनियर इक्वेशन. ओके. मग जर तुम्हाला याचं विचारलं याचा स्लोप काय, आता हा 10 इकडे असेल किंवा इकडे असेल. बरोबर. याचा जर तुम्हाला विचारलं काय विचारलं तुम्हाला? स्लोप काय, तर याचा स्लोप काय? -3/2. हे नीट लक्षात ठेवा. आले लक्षात? ठीक आहे. म्हणजे हा एक बेसिक पार्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. आता हा पार्ट कुठे पाहिला होता आपण? 11वीचा स्ट्रेट लाईन. 11वीचा स्ट्रेट लाईन हा टॉपिक पाहण्याच्या आधी 11वीचा स्ट्रेट लाईन पाहून घ्या. त्याचाही वन शॉट आपण बनवलेला आहे. तो अतिशय महत्त्वाचा वन शॉट आहे कारण बऱ्याचशा कन्सेप्ट याचं बेसिक जे आहे ते तुम्हाला तिथं सापडेल. ओके. आता प्रत्येक क्वेश्चन इथं वन शॉट मध्ये आपल्याला घेता येणार नाही. मग बरेचसे तुमचे सॉल्व एक्झाम्पल असतील किंवा एक्झरसाइज मध्ये क्वेश्चन असतील, तिथं काही छोटे छोटे पार्ट आहेत ज्याचा बेस तुम्हाला कुठे सापडणार आहे? 11वीत. म्हणजे याचा एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट कसा असतो, याचा जर मी एक्स इंटरसेप्ट काढायला गेलो तर त्याचा फॉर्म्युला काय? -a अपॉन
ए आणि नंतर बी सॉरी वाय इंटरसेप्ट काय द्यायचा मायनस ए अपॉन बी, बरोबर आहे. त्यानंतर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा स्लोप कसा असतो, इक्वल असतो. दोन लाईन जर पॅरलल असतील स्लोप असतो, आणि जर हा मी परपेंडिक्युलर बोललो का, ठीक आहे असो माझं नाही चुकलं, ठीक आहे. दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील एकमेकाला त्यांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन, ओके, म्हणजे स्लोपला आपण काय म्हणतो m1 आणि m2, हा पहिल्या लाईनचा हा दुसऱ्या लाईनचा, आणि तो किती असतो -1. हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा त्या दोन लाईन एकमेकाला काय असतील परपेंडिक्युलर, ही एक कंडिशन. आणि जेव्हा m1 आणि m2 काय असतो इक्वल असतो, याचा अर्थ त्या दोन लाईन एकमेकाला काय येतात पॅरलल येतात. पॅरललच आपण काय म्हणतो कोइन्सिडेंट, दोघांचंही मिनिंग एकच असतं. आलं लक्षात, हे बेसिक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आलो आपण आपल्या पॉईंटवर. आता पहा, आपल्याला सर्वात महत्त्वाचा पॉईंट या टॉपिक मध्ये पाहायचा आहे आणि तो पॉईंट कोणता आहे, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन. कंबाईन म्हणजे काय, कंबाईन याचा अर्थ काय होतो जॉईंट इक्वेशन. काय करायचे तुम्हाला जॉईंट. आता जॉईंट करणं म्हणजे काय करणं, दिलेल्या दोन इक्वेशनचा मल्टिप्लिकेशन करणं. म्हणजे पहिल्या इक्वेशनला समजा तुम्ही यू म्हटले, दुसऱ्या इक्वेशनला तुम्ही व्ही म्हटले, तर ह्या दोनचा गुणाकार काय येणार आहे 0. का बरं 0 येणार आहे, कारण यू ची व्हॅल्यू किती दिली त्यांनी 0 आणि व्ही ची व्हॅल्यू पण किती दिली त्यांनी 0. मग जर मला सांगितलं फाइंड द कंबाईन इक्वेशन, ह्या दोन इक्वेशनचं काय करा कंबाईन करा किंवा जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करा, तर मी काय करणार आहे, लेट फर्स्ट इक्वेशनला मी काय म्हणणार आहे u इज इक्वल टू, मी फर्स्ट इक्वेशन इथं राईट केलं, त्यानंतर मी v इज इक्वल टू मी दुसरं इक्वेशन इथं राईट केलं, ओके, u अँड v, देअरफॉर vu किंवा uv इज इक्वल टू काय येणार आहे 0. मग फर्स्ट इक्वेशन मी इथं राईट केलं काय x प्लस वाय मायनस 2, आणि इथं काय लिहिलं मी 2x मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू काय आलं 0. म्हणजे आता काय करणार आहे, हा x तिघांपाशी जाऊन मल्टिप्लाय होणार, नंतर हा y तिघांपाशी जाऊन मल्टिप्लाय होणार, आणि नंतर त्याच पद्धतीने 2 सुद्धा तिघांपाशी जाऊन काय होणार आहे मल्टिप्लाय होणार. म्हणजे आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते काय येणार आहे इथं 2 आहे, म्हणजे 2x चा काय झाला 2x², ओके. त्यानंतर इथं किती आले मायनस xy, इथं किती आले प्लस 2x ना, ठीक आहे. त्यानंतर इथं y किती आले प्लस 2xy, ओके. त्यानंतर y ने इथं गेलं मायनस वायचा स्क्वेअर, y ने इथं गेलं प्लस 2y, त्यानंतर आता 2 जाणार आहे 2 2 जा 4 मायनस 4x, त्यानंतर काय येणार आहे मायनस 2y प्लस 2y, ओके, मायनस मायनस प्लस, आणि मायनस किती आले 4 इज इक्वल टू काय आलं 0. मग फर्स्ट 2x², त्यानंतर कोण घेतलं त्या शेजारी मायनस y², त्यानंतर कोणत्या टर्म घेतल्या xy, ओके. काय सांगा मायनस xy प्लस xy, अजून कोण आहे नाही, म्हणजे काय आलं फक्त प्लस xy. आलं लक्षात, या टर्म जवळ घेतल्या. त्यानंतर काय केलं उरलेल्या टर्म, इथं 2x आहे आणि इथं मायनस 4x आहे, म्हणजे किती आले इथे मायनस 2x, ओके. त्यानंतर इथं काय प्लस 2y प्लस 4y, मायनस किती घेतला 4 इज इक्वल टू काय आलं 0. आणि हेच काय झालं तुमचं जॉईंट इक्वेशन कंबाईन इक्वेशन. म्हणजे कोणत्याही दोन इक्वेशनला जर तुम्हाला सांगितलं कंबाईन करा, तर सरळ सरळ त्या दोन इक्वेशनचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे, म्हणजेच काय करायचंय मल्टिप्लिकेशन करायचं. आता प्रत्येक वेळेस तसंच विचारलं जाईल का, नाही, कधी कधी काय सांगितलं जाईल का कंबाईन इक्वेशन असेल त्याला काय करा, आता तुम्हाला सांगितलं जाईल सेपरेट करा. सेपरेट कसं करणार पाहता, एक एक्झाम्पल घेऊया आपण. काय दिलं इथं x² मायनस y² प्लस x प्लस वाय, ओके. आता पहा इथे प्रत्येक इक्वेशन वेगवेगळ्या पॅटर्ननी तुम्हाला दिलं जाणार आहे, सेम पॅटर्ननी तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. काही ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, ती क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करावं लागतं तुम्हाला, फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करावं लागतं. कधी कधी काय करावं लागतं फॉर्म्युला मेथडनी तुम्हाला ते इक्वेशन काय करावं लागतं सॉल्व्ह करावं लागतं. म्हणजे प्रत्येक वेळेस असंच येईल याचं नाही, आपण फक्त एक एक्झाम्पल इथे या ठिकाणी घेतलंय का. कंबाईन करणं म्हणजे काय करणं मल्टिप्लिकेशन करणं, आणि सेपरेट करणं म्हणजे दोघांना विभागणं, ओके, बाजूला करणं, ठीक आहे. मग आता इथं जर पाहिलं तर x² y² काय याचं x प्लस वाय एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय, आणि इथं कोण आहे एक्स प्लस वाय. पहा इथं पाहिलं तर गेलं तर आता किती ब्रॅकेट आहेत 3, ह्या ब्रॅकेट मधून आणि ह्या ब्रॅकेट मधून सॉरी ह्या टर्म मधून आणि ह्या टर्म मधून कोणाला कॉमन काढला आपण एक्स प्लस वाय, शिल्लक कोण राहिला आतमध्ये कोण शिल्लक राहिला एक्स मायनस वाय प्लस 1. आलं लक्षात, कारण इथून ही टर्म बाहेर निघाली, इथं ही शिल्लक राहिली, इथून ही बाहेर गेल्यामुळे इथं काय राहिला 1 इज इक्वल टू 0. मग याचा अर्थ काय झाला एक्स प्लस वाय याची तरी व्हॅल्यू 0 असेल, किंवा एक्स मायनस वाय प्लस 1 याची तरी व्हॅल्यू काय असेल 0, आणि झाली तुमची ही दोन सेपरेट इक्वेशन्स. आलं लक्षात, या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन काय करायला सांगितलं आहे सेपरेट करायला सांगितलं. आता त्याच्या पुढचा महत्वाचा पार्ट कोणता आहे होमोजेनियस इक्वेशन. आता सर्वात महत्वाचं होमोजेनियस इक्वेशन
त्यानंतर हे काय डिग्री 2 मध्ये. आता होमोजिनियस म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं जाईल त्याच्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री जर सेम असेल मग ती किती पण असू शकते, प्रत्येक टर्मची डिग्री काय पाहिजे सेम, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे होमोजेनियस इक्वेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादं एक्झाम्पल घेतलं का x³ प्लस 3xy z ओके प्लस 4x² y प्लस z² y इज इक्वल टू 0. आता पहा इथं तुम्हाला काय दिसतंय, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर इथं डिग्री किती आहे 3. आता इथं किती इंडेक्स 1 1 1 म्हणजे डिग्री किती झाली 3. इथं इंडेक्स किती आहे 2 आणि इथं वायचा इंडेक्स किती आहे 1 म्हणजे टोटल डिग्री किती झाली. म्हणजे डिग्री म्हणजे काय असतं, त्या टर्म मध्ये जेवढे व्हेरिएबल आहे त्या सर्व व्हेरिएबलच्या इंडेक्सची ऍडिशन म्हणजे काय असते डिग्री असते. इथं टर्म किती आहेत, 1 टर्म 2 टर्म 3 आणि 4, टोटल टर्म किती आहेत 4. आणि ह्या चारही टर्म मध्ये जर पाहिलं तर जे काही व्हेरिएबल दिले त्या व्हेरिएबलच्या इंडेक्सची ऍडिशन जेव्हा तुम्ही करायला जाता तेव्हा ती किती मिळते तुम्हाला 3. म्हणजे ह्या सर्व इक्वेशन मध्ये ह्या इक्वेशन मध्ये जेवढ्या काही टर्म आहे त्या सर्व टर्मचा डिग्री काय झाली 3 3 3. म्हणजे त्याला काय म्हणणार तुम्ही होमोजिनियस इक्वेशन का डिग्री सेम आहे. पण आपल्याला जो स्टडी करायचा आहे तो कोणाचा करायचा आहे, डिग्री 2 असतानाच. आपल्याला जो स्टडी करायचा आहे त्याच्यामध्ये काय डिग्री असणार आहे 2 डिग्री असणार. म्हणजे इथं हे हे काय होमोजिनियस आहे. मग आपल्याला असं होमोजिनियस पाहिजे का ज्याची डिग्री 2 आहे. अंडरस्टँड, समजलं, ठीक आहे. मग आता ते जे इक्वेशन आहे ते कोणतं आहे, द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री एक्स अँड वाय. आपल्याला जो स्टडी करायचा आहे ते इक्वेशन कोणतं आहे, ax² प्लस 2hxy प्लस by². म्हणजे आपल्याला या टॉपिक मध्ये स्टडी करायचं आहे ते हे इक्वेशन. मग हे इक्वेशन काय किंवा कसं आहे पहा, हा महत्वाचा थेरम आहे, बोर्डाला विचारला जाऊ शकतो म्हणून या ठिकाणी घेतलाय. जसा तुमच्या बुकमध्ये दिलाय तसंच्या तसं लर्न करायचं विथ डायग्राम आणि तो तुम्हाला तसंच्या तसं प्रिंट करायचं आहे कशामध्ये बोर्डच्या एक्झाम मध्ये. ओके, आता हे इक्वेशन नक्की कुठून आलं कसं आलं आणि त्यात आपल्याला स्टडी कसं करायचं आहे ते आता आपण पाहणार आहे. पहा, द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू कुठून पास होतंय ओरिजिन इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स आणि वाय. म्हणजे आता आपण हे जे इक्वेशन पाहतोय हे जे इक्वेशन आहे हे होमोजिनियस इक्वेशन आहे. अशा दोन लाईन्स आहे का त्या दोन लाईन कुठून पास झालेल्या आहेत, ओरिजिन मधून पास आउट झाले. म्हणजे हे जे इक्वेशन बनलं गेले ते कोणापासून बनले, हा तुमचा कोण आहे एक्स वाय प्लेन. ह्या प्लेन मधून अशी एक लाईन पास आउट झाली, आपण असं कन्सिडर करून असं एक लाईन पास आउट झाली. ह्या ज्या दोन लाईन पास आउट झालेल्या आहेत ह्या दोनही लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे, ax प्लस by इज इक्वल टू 0. ओके, या फॉर्मॅटमध्ये असणार का ज्याच्या कॉन्स्टंट टर्म नसणार आहे. आपण सुरुवातीला पाहिले कॉन्स्टंट टर्म जर आली तर ती ओरिजिन मधून लाईन पास होत नाही. मग याचा अर्थ या इक्वेशन मध्ये काय कॉन्स्टंट टर्म नाही. अशी दोन वेगवेगळी इक्वेशन आणि अशा दोन वेगवेगळ्या इक्वेशनला जेव्हा तुम्ही जॉईन करता कंबाईन करता तेव्हा तुम्हाला जो फॉर्मॅट मिळतो तो हा फॉर्मॅट मिळतो आणि त्या फॉर्मॅटचा आपल्याला काय करायचं आहे स्टडी करायचं. म्हणजे हे जे इक्वेशन बनले गेले हे किती लाईन पासून बनले गेले, 2 लाईन पासून बनले आणि त्या दोनही लाईन कुठून पास आउट झालेल्या आहेत, ओरिजिन मधून. मग याचा अर्थ त्याच्यामध्ये सी येत नाही, म्हणजे फक्त एक्स आणि वायच्या टर्म येतात. आले लक्षात, समजलंय, डन, ठीक आहे. आता त्यानंतर पहा इथं सर्वात महत्वाचा पॉइंट हा, म्हणजे खरा जर तुमचा जो टॉपिक कशावर डिपेंड आहे तर तो याच्यावर डिपेंड आहे. ह्या टॉपिक मध्ये काय शिकायचं ते एवढं फक्त पेज शिकायचंय तुम्हाला, अजून एक येणार आणि सेम पुढचा एक पार्ट आहे. ओके, ठीक आहे. मग आता इथं पाहूया, पहा एक एक व्यवस्थित पॉईंट समजून घ्या. एक एक पॉईंट या ठिकाणी आपण घेणार आहोत बारकाईने पहा, म्हणजे तुम्हाला एकही प्रश्न सॉल्व्ह करताना अडचण येणार नाही. ओके, ठीक आहे. पहा आता द इक्वेशन इन विच डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज सेम इज कॉल्ड होमोजेनियस इक्वेशन. आता जे आपण पाहिजे दिलेल्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री जर सेम असेल तर त्याला आपण होमोजेनियस इक्वेशन असं म्हणतो. त्यानंतर द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन ऑफ इज होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. जेव्हा दोन लाईन कुठून पास आउट होतात, ओरिजिन पास आउट होतात, ओरिजिन मधून पास आउट झालेल्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन हे ऑलवेज काय असतं, होमोजेनियसच असतं. आलं लक्षात. त्यानंतर एव्हरी होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 नीड नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. म्हणजे याचा अर्थ काय झाला, प्रत्येक होमोजेनियस इक्वेशन हे दोन लाईन प्रेझेंट करतच असं नाही. याच्यामध्ये नीट फरक समजून घ्या. पहा डिग्री किती आहे त्याची 2 आहे, असं कोणतं इक्वेशन आहे होमोजेनियस, असं प्रत्येक इक्वेशन दोन लाईन पासूनच बनलेलं असतं असं नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं एक्झाम्पल पाहिलं, आता इथं x² प्लस y² इज इक्वल टू 10. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हे दोन लाईनचं इक्वेशन नाही, हे कोणाचं इक्वेशन आहे, हे खरं तर सर्कलचं इक्वेशन. हे इक्वेशन कोणाचं आहे, सर्कलचं. म्हणजे ह्या इक्वेशनने दोन लाईन दाखवल्या का, नाही, पण याची डिग्री जर तुम्ही पाहिली तर ती किती येते, 2 2 येते. म्हणजे हे होमोजेनियस पार्ट सारखं जरी दिसत असलं तरी
ते 2 लाईनला रिप्रेझेंट करत नाही. म्हणजे थोडक्यात प्रत्येक इक्वेशन 2 लाईनला रिप्रेझेंट करत नाही. कोणतं वालं? होमोजिनियस वालं. आलं लक्षात? पण ओरिजिन मधून जाणाऱ्या ज्या 2 लाईन आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं आणि त्याच्यापासून जे नवीन इक्वेशन क्रिएट झालं ते मात्र होमोजिनियसच असतं. लक्षात आलंय? म्हणजे होमोजिनियस 2 लाईन पासून असेलच याची नाही गॅरंटी नाही, पण ओरिजिन मधून जाणाऱ्या 2 लाईनला जर कंबाईन केलं तर ते मात्र होमोजिनियसच तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याचा फॉर्मॅट सुद्धा कोणता आहे? त्याचा फॉर्मॅट द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय एक्स स्क्वेअर प्लस 2xy hxy प्लस by स्क्वेअर. अंडरस्टँड? ठीक आहे. रिप्रेझेंट द पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. पण ओरिजिन मधून पास आउट होत असताना त्याची एक कंडिशन त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. काय? एच स्क्वेअर मायनस ए बी हे काय पाहिजे? ग्रेटर अँड इक्वल दॅन 0. तर आणि तरच त्या काय? तर त्या काय आहेत? पेअर ऑफ लाईन्स. अदरवाईज त्या पेअर ऑफ लाईन नाहीये. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू 0 आली किंवा 0 पेक्षा काय पाहिजे? ग्रेटर पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर, तरच त्या 2 लाईन आहेत. अदरवाईज त्या 2 लाईन नाहीये. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे 2 लाईन पासून बनलं गेलंय असं आपण कधी म्हणू शकतो? जेव्हा ए स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल 0 असते तेव्हाच. आलं लक्षात? ठीक आहे. आता पहा, जर त्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर त्या काय आहेत लाईन? डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे काय? वेगवेगळ्या, डिफरंट आहे. जर ए स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू काय असली? 0 आली तर त्या काय आहेत? कोइन्सिडेंट. म्हणजे थोडक्यात वेगळ्या नाही, पॅरलल किंवा एकच किंवा आपण काय म्हणू शकतो? पॅरलल. आलं लक्षात? त्यानंतर जर स्लोप ऑफ लाईन्स आर m1 आणि m2 म्हणजे त्या 2 लाईन पहा बरं का, आता त्या 2 लाईनला स्वतःचे काय असणार आहेत? स्लोप असणार आहेत. बरोबर आहे. पण तुम्हाला देतानाच काय दिलं त्यांनी? कंबाईन करून दिले इक्वेशन. आता तुम्हाला त्या 2 लाईन सेपरेट माहिती आहेत का? नाही. सेपरेट काय ते माहित नाही, पण तुम्हाला त्यांचं कंबाईन दिलेलं आहे, मग कंबाईन माहिती आहे. त्यावरून जर तुम्हाला पहिल्या लाईनचा आणि दुसऱ्या लाईनचा जर स्लोप काढायचा असेल तर तुम्ही या फॉर्म्युल्याने तिथपर्यंत जाऊ शकता. आणि हा फॉर्म्युला बेसिक तुम्हाला माहिती आहे. आता काय दिसतोय तुम्हाला? हा कोणता फॉर्म्युला आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथड. मायनस एच मायनस अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी, त्या पॅटर्न मध्ये. लक्षात आलं? म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला कधी वापरू शकता तुम्ही? का तुम्हाला ज्या 2 लाईन दिलेल्या आहेत त्या 2 लाईनचे कंबाईन तुम्हाला देताना काय दिले? सेपरेट नाही इक्वेशन दिले. सेपरेट दिल्यावर तुम्ही त्यांचा सरळ स्लोप काढणार आहे. कोणता फॉर्म्युला? आपण मगाशी पाहिलं मायनस ए अपॉन बी चा. मायनस ए अपॉन बी नी तुम्ही काय काढणार? त्याचा डायरेक्ट स्लोप काढणार. पण तुम्हाला देताना काय दिलं त्यांनी? कंबाईन दिलं. मग आता तुम्हाला त्यांचे स्लोप काढायचे 2 पार्ट आहेत. एक तर काय करा? त्या दोघांना सेपरेट करा आणि मग स्लोप काढा. अदरवाईज जर तुम्हाला स्लोपची गरज आहे, त्या 2 लाईनच्या काही कशाची गरज आहे? स्लोपची गरज आहे, मग तुमच्याकडे 2च मार्ग आहेत. पहिला मार्ग काय? त्यांना सेपरेट करा मग स्लोप काढा. अदरवाईज त्यांना डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरून दोघांचे काय करा? स्लोप काढा. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर जर इथं पाहिलं तर काय सांगितलंय? m1 प्लस m2 याची व्हॅल्यू किती येते? -2h अपॉन बी. m1 म्हणजे काय? पहिल्या लाईनचा स्लोप. m2 म्हणजे काय? म्हणजे जर त्या दोघांची तुम्ही ऍडिशन केली तर तुम्हाला -2h अपॉन बी हा फॉर्म्युला मिळणार, स्लोपची ऍडिशन. ओके. आणि जर तुम्ही त्यांचं काय केलं? मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर काय मिळणार तुम्हाला? ए अपॉन बी. अंडरस्टँड? समजलंय? नक्की? डन. मग आता याच्यावर तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात पहा. आता इथे एक पॉइंट आपल्याला पाहिजे राहिलं खरं तर, ऑक्झिलरी इक्वेशन. मग ऑक्झिलरी इक्वेशन नक्की कशाला म्हणायचं? आता तुम्हाला 2 लाईन दिल्या. ओके. हा तुमचा ग्राफ एक्स वाय प्लेन आहे. हे तुमचं काय? एक्स वाय प्लेन. ह्या प्लेन मधनं किती लाईन पास आउट झाल्यात? 2 लाईन पास आउट झाल्या. ह्या 2 लाईनचं एक तुम्हाला काय मिळालं? कंबाईन इक्वेशन. मग ते जे कंबाईन इक्वेशन आहे त्या कंबाईन इक्वेशन काय? ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर. हे तुमचं काय? इज इक्वल टू काय? 0. हे तुमचं काय? कंबाईन इक्वेशन. कोणतं? ह्या 2 लाईन्स. अंडरस्टँड? ठीक आहे. पण आता पहा, ह्या लाईनचा एक स्लोप आहे, ह्या लाईनचा एक स्लोप, दोघांचे वेगवेगळे काय स्लोप आहे. जर मी ह्या स्लोपची ऍडिशन करायचं ठरवलं तर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? m1 प्लस आताच आपण पाहिलं m1 प्लस m2 इज इक्वल टू -2h अपॉन b आणि m1 इंटू m2 ए अपॉन b. म्हणजे ही काय केली? त्या 2 लाईनचा काय? स्लोप आहे आणि हा त्या 2 लाईनचा काय? मल्टिप्लिकेशन. हे ओके. ठीक आहे. हे कोणाला कम्पेअर करून मिळालंय? ह्याच इक्वेशन सोबत कम्पेअर केलं तुम्ही.
म्हणजे तुम्ही ह्या दोन लाईनला सेपरेट केलं नाही. सेपरेट न करताच तुम्ही ठरवलं का त्या दोघांचं स्लोपची ऍडिशन ही येणार आहे आणि त्या दोघांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन हे येणार. मग ए आणि बी कोण आहे? याचे. एच आणि बी कोण आहे? याचेच मेंबर आहे. आता जर आपण यांना घेऊन एक इक्वेशन फॉर्म केलं, मग आता हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक फॉर्मॅट होता. जर तुम्हाला दोन रूट माहिती असेल तर तुम्ही काय बनवू शकत होतात? क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवू शकत होतात. मग दोन रूट माहिती असताना तुम्हाला जर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं होतं, आठवते का तुम्हाला? तुम्हाला काय दिला होता? अल्फा दिला होता. नंतर तुम्हाला काय दिला होता? बीटा दिला होता. तुम्हाला दिले होते हे 4, समजा तुम्हाला हे दिलं 6 आणि तुम्हाला सांगितलं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करा. मग तुम्ही काय केलं होतं? पहिल्यांदा काय केलं? अल्फा अधिक बीटा म्हणजे काय केलं तुम्ही? 6 अधिक 4 बरोबर किती आले? 10. त्यानंतर अल्फा इंटू बीटा केलं तुम्ही, 6 गुणिले 4 किती आले? 24. मग तुम्ही तुमचं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं, रिक्वायर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? 10x. अल्फा इंटू बीटा किती आहे? प्लस 24 इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्ही हे इक्वेशन बनवलं. आता हे इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेले तर त्याचे रूट कोण असणार आहेत? 4, 6. म्हणजे दिलेल्या रूटवरनं तुम्ही काय बनवलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हे दोन रूट त्याचे काय असणार आहेत? फॅक्टर असणार आहेत. आलं लक्षात? ठीक आहे. मग तोच पॅटर्न जर आपण इथं वापरला, आता मला प्लस माहिती आणि त्यांचं काय प्रोडक्ट पण माहिती. म्हणजे जर मी क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायला गेलो आणि याच्यात मी जे व्हेरिएबल वापरणार आहे ते एम वापरणार. कोणतं व्हेरिएबल वापरणार आहे? एम. जसं आपण इथं कोणतं व्हेरिएबल वापरलं? इथे कोणतं व्हेरिएबल वापरलं? आपण एक्स व्हेरिएबल वापरलं, बरोबर आहे? हे आपलं व्हेरिएबल होतं. तसं आपण आता इथं कोणतं व्हेरिएबल वापरणार आहे? एम. जर मी इथं एम व्हेरिएबल वापरलं तर काय होणार आहे? एम स्क्वेअर, बरोबर आहे, मायनस m1 प्लस m2 ब्रॅकेटच्या बाहेर कोण? m प्लस m1 m2, कारण हे दोन काय स्लोप. मग आता m चा स्क्वेअर मायनस ह्या दोनची ऍडिशन किती आहे? मायनस 2h अपॉन b m ब्रॅकेटच्या बाहेर आणि इथं कोण आहे? a अपॉन b इज इक्वल टू काय आलं? 0. मग टोटल इक्वेशनला जर मी b ने मल्टिप्लाय केलं तर इथं b ला b काय होईल? कॅन्सल होतील. म्हणजे इथं काय मिळाला? bm चा स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. हे काय झालं तुमचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेले, ते जे दोन रूट मिळणार आहेत ना, ते दोन रूट म्हणजे काय आहेत? तुमचं जे इक्वेशन आहे त्याचे स्लोप आहे. तुमच्या ज्या दोन लाईन आहेत ना ओरिजिन मधून पास आउट झाल्या, त्यांचे काय असणार आहे? ते स्लोप असणार. म्हणजे जर तुम्हाला हे जे इक्वेशन मिळालं यालाच काय म्हणायचंय तुम्हाला? ऑक्झिलरी इक्वेशन. म्हणजे समजा तुम्हाला असं या ठिकाणी दिलं 5x स्क्वेअर, कन्सिडर करा 5x स्क्वेअर प्लस 10xy प्लस 3y चं स्क्वेअर इज इक्वल टू 0 आणि तुम्हाला सांगितलं याचं ऑक्झिलरी इक्वेशन काय असेल, तर तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे. सांगा काय होईल? 3m चा स्क्वेअर प्लस 10xy, पण xy च्या जागी काय लिहिणार तुम्ही? m. तुमचं व्हेरिएबल कोणतं आहे? m. ओके, m प्लस 5 इज इक्वल टू काय? 0. म्हणजे हा इथे आला, हा इथे गेला, हे कंटिन्यू तसेच खाली आले आणि हे काय होणार आहे? त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन. म्हणजे हे इक्वेशन काय सांगतं? हे इक्वेशन सांगतं तुमच्या ज्या दोन लाईन आहेत ना त्याला आम्ही कंबाईन केले. आणि हे इक्वेशन काय सांगतं? तुमच्या ज्या दोन लाईन आहेत ना त्याच्या स्लोप पासून बनवलेलं हे क्वाड्रॅटिक आहे. आणि हे दोघांमधले हे रिलेशन. कळलं का? म्हणजे हे सॉल्व्ह करायला गेलं तुम्हाला सांगितलं कुठं, तर लक्षात ठेवा याचे रूट म्हणजे तुमच्या लाईनचे काय आहेत हे विसरायचं. सगळ्यात महत्वाचा पॉईंट तो आहे. आलं लक्षात? ऑक्झिलरी इक्वेशन म्हणायचं. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा त्याच्या पुढचा पॉईंट आहे होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. म्हणजे ह्या लाईन कडून पास आउट झालेले आहेत, ओरिजिन मधून पास आउट झालेले आहेत, दोन लाईन आहेत. ओके, त्याचा फॉर्मॅट कोणता आहे? एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. आणि इथं काय करायचं आपल्याला? अँगल बिटवीन लाईन. आता त्या दोन लाईन मधला काय काढायचं आहे तुम्हाला? अँगल काढायचं. म्हणजे तुमचा काय आहे? XY ग्राफ आहे, XY प्लेन. इथून एक लाईन पास आउट झालेली, ही ओरिजिन मधून पास आउट झाली आणि दुसरी सुद्धा ओरिजिन मधून पास आउट झाली आणि ह्या दोन लाईन मधला आता तुम्हाला काय काढायचं आहे? अँगल काढायचा. आणि तो अँगल जर तुम्हाला काढायचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे फॉर्म्युला आहे tan थीटा इज इक्वल टू अंडर मोड मध्ये काय इथं सांगा? 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन. आलं लक्षात? ओके, मग h म्हणजे कोण? तुमच्या कंबाईन लाईन्स. म्हणजे इथं ab म्हणजे कोण हे कळलं. मग इथं ह्या इक्वेशन सोबत तुम्हाला काय करायचंय? त्याला कम्पेअर करायचंय आणि ab
एचच्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या, त्या इथं पुट करायच्या, म्हणजे त्या दोन लाईन मधला तुम्हाला काय मिळणार आहे, अँगल मिळणार. पहा, कोणत्याही दोन लाईन जेव्हा एकमेकाला इंटरसेक्ट होतात तेव्हा तिथे इंटरसेक्ट झाल्यानंतर 3 अँगल क्रिएट होतात. ओके, एक अँगल तयार होतो ॲक्यूट, नाहीतर ऑब्ट्यूस, नाहीतर 90 डिग्री. तिघांपेक्षा वेगळे अँगल तयार होत नाहीत. ओके, ॲक्यूट म्हणजे कोणत्याही दोन लाईन जर या पार्ट मध्ये कनेक्ट झाल्या, एक असणार आहे ॲक्यूट, एक असणार आहे ऑब्ट्यूस, अदरवाईज ते काय असणार आहेत, इक्वल जर केले तर 90-90 असणार. आणि जर त्यांच्यात अँगल फॉर्म होत नसेल तर ते एकतर पॅरलल पाहिजेत, नाही तर कोइन्सिडेंट पाहिजे, म्हणजे तिथे अँगल फॉर्म झाला नाही. लक्षात. मग आपण पाहिलं परपेंडिक्युलर असेल तर स्लोप मध्ये पाहिलं होतं आपण, दोघांच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन -1 आलं तर त्या परपेंडिक्युलर. ओके, त्यानंतर इथं जर ह्याच्यात आपण एक पाहिलं एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू जर 0 आली तर त्या दोन लाईन काय एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणजे कोइन्सिडेंट, म्हणजे अँगल फॉर्म होत नाही. मग आता अँगल फॉर्म होणार एक तर 90 होणार, नाहीतर ॲक्यूट होणार, नाहीतर ऑब्ट्यूस होणार. मग आपण इथं जो फॉर्म्युला वापरतो, इथे आपल्याला जो अँगल मिळतो तो कोणता अँगल मिळतो, ॲक्यूट वाला अँगल मिळतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही जेव्हाही केव्हा इथल्या त्या दोन लाईन मधला अँगल फाइंड आउट करत असता तर तुम्ही कोणता अँगल फाइंड आउट करत असता, ॲक्यूट अँगल फाइंड आउट करत असता. अंडरस्टँड, समजलाय? नक्की, डन. जायचं पुढे. ठीक आहे, आपण इथं फक्त कन्सेप्ट घेतल्यात, हे लक्षात ठेवा. आता पहा, द इक्वेशन ऑफ इन एन हुज रूट्स m1 आणि m2 गिवन, हे काय मिळालं होतं तुम्हाला, ऑक्झिलरी इक्वेशन. लक्षात, जो पॉईंट आता आपण पाहिलं होतं. द लाईन रिप्रेझेंटेड, जर हे लाईन काय रिप्रेझेंटेड करत असेल दोन वेगवेगळ्या लाईनला, तर परपेंडिक्युलर टू इच अदर इफ अँड ओनली इफ, त्या दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर कधी आहे असं आपल्याला म्हणायचं आहे, जेव्हा a प्लस बी ची व्हॅल्यू काय येईल, 0 येईल. अतिशय महत्वाचं. पण पहा, आपण सुरुवातीला काय पाहिलं होतं, मग आता आपण पाहिलं त्या दोन लाईन मध्ये किती अँगल तयार होतात, 4 प्रकारचे अँगल. म्हणजे एक होतो ॲक्यूट, एक होतो ऑब्ट्यूस, एक होतो 90. बरोबर. मग आता ॲक्यूट मिळाला, ऑब्ट्यूस मिळणारच आहे तुम्हाला. ॲक्यूट मधून म्हणजे 180 मधून ॲक्यूट काय करायचा, मायनस करायचा, म्हणजे तुम्हाला ऑब्ट्यूस मिळणार आहे. म्हणजे ॲक्यूट आणि ऑब्ट्यूसचा विषय मिटला. बरोबर. मग राहिला कोणता होता, परपेंडिक्युलर. त्या दोन लाईन एकमेकाला परपेंडिक्युलर आहे हे कधी कसं कळणार, एक तर आपल्याला स्लोप माहित पाहिजे, त्या दोन लाईनचे स्लोप माहित पाहिजे, त्यांचं मल्टिप्लिकेशन -1 आलं तर तुम्ही काय म्हणणार, परपेंडिक्युलर. पण तुम्हाला देताना वेगवेगळ्या लाईन नाही दिल्या, तुम्हाला देताना लाईनचं काय दिलं, कंबाईन इक्वेशन दिलं, आणि मग सांगितलं तुम्हाला त्या दोन लाईन कशा आहेत. मग आपल्याकडे दोन मार्ग आहेत, एक तर त्या दोन लाईनला काय करा, सेपरेट करा, त्यांचे स्लोप काढा, आणि मग त्यांचं काय करा, मल्टिप्लिकेशन करून पहा -1 येते का. अदरवाईज दुसरा वे त्यांनी एक सांगून ठेवलं, तुम्हाला जे कंबाईन इक्वेशन दिला जाईल त्या इक्वेशन मध्ये ए आणि बी ची काय करा, ऍडिशन करा. ती जर 0 आली तर समजायचं ते एक परपेंडिक्युलर, अदरवाईज ते परपेंडिक्युलर नाही. आलं लक्षात? ठीक आहे. अजून एक अँगल राहिला होता, कोणता, नो अँगल. म्हणजे काय, त्या दोन लाईन एकमेकाला काय, एकतर कॉन्सिडंट नाहीतर पॅरल. मग हे कधी ओळखायचं, हे आपण पाहिले काय, एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू काय आली पाहिजे, 0 आली पाहिजे. हे सुरुवातीला झालं होतं, तरी पण एकदा आपण फक्त या ठिकाणी रिमाइंड केलं. ओके, त्याला काय म्हणणार आपण, कोइन्सिडेंट. लक्षात, म्हणजे सगळे अँगल आता आपल्याला काढता आले त्या दोन लाईन मधले. ओके, म्हणजे हा काय होता त्याचा टॅन थीटा, हा काय होता कोइन्सिडेंट म्हणजे पॅरलल, आणि हे काय होतं परपेंडिक्युलर. आले लक्षात. आणि हे काय त्यांचं ऑक्झिलरी, त्याच्यातचे रूट काय आहेत, त्या दोन लाईनचे काय आहेत, स्लोप. अंडरस्टँड, समजलंय? नक्की. पुढे आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात, शो द लाईन रिप्रेझेंटेड, एक लाईन दिलेली आहे आणि हे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे हे सांगा. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर परपेंडिक्युलर, आताच आपण पाहिलं ए प्लस बी ची व्हॅल्यू काय पाहिजे, 0 पाहिजे, तरच ते मी त्याला परपेंडिक्युलर म्हणणार. म्हणजे आता ए ची व्हॅल्यू किती आहे, 3, आणि बी ची व्हॅल्यू किती आहे, -3. पहा बरं, ऍडिशन किती आली, 0. म्हणजे ह्या दोन लाईन एकमेकाला काय परपेंडिक्युलर आहे. मग एवढंच लिहायचंय का, नाही. मग तुम्हाला त्या इक्वेशन लिहावं लागणार, मग कंपेरिव्ह म्हणावं लागणार, मग ए बी आणि एच ची व्हॅल्यू काढावी लागणार, मग खाली कंडिशन अप्लाय करावी लागणार, मग तुम्ही म्हणणार दिस लाईन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. अंडरस्टँड, समजलंय? नक्की. त्यानंतर अजून काय विचारलं जाईल, शो द लाईन रिप्रेझेंटेड, ही जी लाईन जाईल ही काय विचारली तुम्हाला, कोइन्सिडेंट. मग कोइन्सिडेंट आताच आपण पाहिलं होतं काय, एच स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू काय पाहिजे, 0 पाहिजे. मग आता एच ची व्हॅल्यू किती आहे, आता इथं हे इक्वेशन कोणासोबत कम्पेअर करावं लागणार आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथं 9 आहे. एच व्हॅल्यू याच्यासोबत कम्पेअर केल्यामुळे एच व्हॅल्यू किती आली, 1. 2h ची व्हॅल्यू किती आली, 6. देअरफॉर एच किती मिळाला, 3. त्यानंतर बी ची व्हॅल्यू किती आली, 9. मग आता ह्या व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला. मग पहिल्यांदा सिस्टमॅटिक तुम्ही लिहिणार, मी इथं लिहित नाही, नीट समजून घ्या. आधी इक्वेशन लिहिणार, नंतर कम्पेअर विथ म्हणणार, मग ह्या व्हॅल्यू काढून घेणार, ह्या व्हॅल्यू उचलून ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार. जर उत्तर 0 आलं तर म्हणायचं त्या कोइन्सिडेंट, अदरवाईज नाही. आणि त्यांनी काय सांगितलंय, शो, याचा अर्थ त्या आहेतच.
त्यांनी फक्त सांगितले सांगा तुम्ही, दाखवून द्या आम्हाला, नाही तर ऑलरेडी आहेच ते, नसेल तर द्या सोडून, मार्क गेले तुमचे, असं त्यांचं म्हणणं, माझं नाही. ठीक आहे, मग आता हे उचलून इथे ठेवणार. याची व्हॅल्यू किती आहे 3चा स्क्वेअर मायनस ए किती आहे 1 आणि बी किती आहे 9. बरोबर आहे. एल एच एस घेतला आपण, काय मिळालं इथं 9 मायनस 9 इज इक्वल टू काय 0. काय मिळालं तुम्हाला आर एच एस सॉरी इक्वल आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय लिहिणार तुम्ही, दिस लाईन आर कोइन्सिडेंट. लक्षात कळलंय. ठीक आहे डन. त्यानंतर अजून पहा, आता सुरुवातीला काय पाहिलं, ए प्लस बीची ॲडिशन करून पहा 90 म्हणजे 0 येते का परपेंडिक्युलर, नाहीतर ए स्क्वेअर मायनस ए बी पॅरलल. मग आता एकतर परपेंडिक्युलर आणि पॅरलल नसेल तर तिसरा अँगल ॲक्यूट. ऑप्टिव्स तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही ॲक्यूटला मायनस करा. कशातून 180 मधून. मग आता राहिला विषय कोणाचा, फक्त ॲक्यूटचा. मग ॲक्यूटचा फॉर्म्युला काय माहिती आहे तुम्हाला, काय फॉर्म्युला ॲक्यूटचा, टॅन थीटा इज इक्वल टू मोडमध्ये 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू पाहिजे, ए बी आणि एच. मग त्या कशा काढणार, ह्या इक्वेशनवरनं तुम्हाला काय करायचं आहे, अँगल फाइंड आउट करायचा आहे, तो पण कोणता वाला, ॲक्यूट वाला. मग हे इक्वेशन कशासोबत कम्पेअर करणार तुम्ही, ए एक्स स्क्वेअर प्लस 2 एच वाय प्लस बी वायचं स्क्वेअर. याच्यासोबत जर मी कम्पेअर केलं तर मला काय मिळणार सांगा, इथं एच व्हॅल्यू किती मिळाली मला 1, बीची व्हॅल्यू मला किती मिळाली 1, सॉरी बीची नाही 2h आहे ना इथं, 2h किती आहे, एक्स वायच्या पुढचा 2h आहे, इथं कोण आहे 1 आहे, म्हणजे h किती मिळाला 1/2 मिळाला. आणि त्यानंतर राहिला बी, बी इथं नाहीच आहे, जेव्हा बी नाहीच आहे तेव्हा तो काय येणार आहे 0. उचला व्हॅल्यू टाका त्याच्यात. बरोबर आहे. काय होईल सांगा बरं, करूया आपण 2 इथं एच स्क्वेअर मायनस ए बी काय होईल, एचचा स्क्वेअर 1/4 मायनस ए बी किती आहे 1 इंटू हा ओके, काय येणार इथं 0. ओके, आणि ए प्लस बी म्हणजे किती येणार परत 1. म्हणजे इथं काय झालं, मोडमध्ये 2 अंडर रूट इंटू काय लिहिणार इथं 1/2, बाहेर आला ना 1/4, कारण -0 1/4च राहिला, 1/4 बाहेर आला 1/2 म्हणून, आणि खाली 1 आहे. मग विशेष मिटला आता त्याचा, हा कट झाला म्हणजे 1. ओके, लक्षात आलं. मग हा व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू मिळाली ही कोणाची मिळाली, टॅन थीटाची व्हॅल्यू मिळाली. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे बट काय टॅन π/4 ना इज इक्वल टू किती 1, आणि देअरफॉर काय लिहिणार तुम्ही, थीटा इज इक्वल टू π/4. तुम्हाला फक्त अँगल सांगितलाय ना, आपण फक्त थीटाचं मेजर लिहिलं π/4. म्हणजे टॅन तुम्हाला सगळा पाठ करायचा आहे, टॅनच्या सगळ्या व्हॅल्यू. ओके डन. ठीक आहे, मान नका हलवू, फक्त पाठ करा, नाही तर मान तर तुम्ही कधीपासून हलवता, बैलाला बघायच्या आधीपासून. सॉरी नंदीला ना, नंदी म्हणतात ना, नाही माहिती, आता कसं माहिती होईल. ठीक आहे, म्हणजे पाठ करा एवढंच मला सांगायचं. ठीक आहे, आता पहा जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स आणि वाय. सेकंड डिग्री इक्वेशन म्हणजे काय, आतापर्यंत आपण जे सर्व पाहिलं ते कोणत्या लाईनचं पाहिलं, तुमचा जो एक्स वाय प्लेन होता, ह्या एक्स वाय प्लेन मधून तुमच्या लाईन कडून पास आउट होत्या ओरिजिन मधून. म्हणजे ह्या एक्स वाय प्लेन मधून लाईन ओरिजिन मधून पास आउट होत्या, तेव्हा त्याचा जो फॉर्मॅट होता, तेव्हा तो फॉर्मॅट काय होता, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे तुमचं काय होतं, होमोजिनियस इक्वेशन. याचा आतापर्यंत तुम्ही स्टडी केला. मग ह्या सेपरेट आहेत का, परपेंडिक्युलर आहेत का, त्यानंतर पॅरलल आहेत का, किंवा त्यांचा स्लोप काय आहे, किंवा त्यांचं काय अजून म्हणू शकतो, त्यांच्यामधला अँगल कोणता आहे, हे आपण या ठिकाणी काय केलं, फाइंड आउट केलं. आता आपल्याला असं शोधायचं आहे का जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. मग हे कोणतं इक्वेशन आहे, जेव्हा इथं जर तुम्ही पाहिलं तर ह्या दोन लाईन कोणत्या फॉर्मॅटमध्ये जात होत्या, एक्स प्लस by इज इक्वल टू 0. म्हणजे ह्या दोनही लाईन मध्ये असं हा एक फॉर्मॅट आहे, अजून एक फॉर्मॅट आहे, ह्या दोघांचं कंबाईन म्हणजे हा मिळालेला आहे तुम्हाला. बरोबर, कारण ही ओरिजिन मधून जाते आणि ही पण ओरिजिन मधून जाते, म्हणजे त्यांच्यामध्ये सी येत नाही. आणि आता तुम्हाला असा फॉर्मॅट पाहिजे आहे, कोणता वाला, का हा तुमचा काय एक्स वाय प्लेन आहे, आणि आता तुमच्या लाईन ओरिजिन मधून नाही जात, बाहेरून कुठून तरी जातात. म्हणजे याचा अर्थ आता तुमची जी इक्वेशन आहे हे काय, ए एक्स प्लस by प्लस सी इज इक्वल टू. आणि ह्या दोन असे, आता हे एकही म्हणजे हे एका लाईनचं इक्वेशन झालं, तसं दुसऱ्या लाईनचं इक्वेशन असणार, त्याच्यात पण कोण असणार आहे, सी. म्हणजे थोडक्यात जर एक्झाम्पल थ्रू पाहिजे झालं तर 3x प्लस 2y प्लस 5 इज इक्वल टू काय येणार आहे 0. म्हणजे इथं 5 नव्हता, इथं 5 आहे. मग असं हे एक इक्वेशन आहे, असं अजून एक इक्वेशन असणार आहे. आणि अशा दोन इक्वेशनला जेव्हा तुम्ही कंबाईन करणार आहे तेव्हा जे इक्वेशन मिळतं ना, त्याला आपण म्हणतो जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. म्हणजे हे जे पाहिलं याच्यात
कॉन्स्टंट टर्म नव्हती, आता कॉन्स्टंट टर्म आली. मग असे लिनियर इक्वेशनला दोघांना जेव्हा तुम्ही कंबाईन करता तेव्हा तुम्हाला सेकंड डिग्री इक्वेशन मिळतं. अंडरस्टँड, समजलंय? मग त्याचा जो फॉर्मॅट आहे, जसा होमोजिनियसचा एक फॉर्मॅट आहे तसा याचा सुद्धा एक फॉर्मॅट आहे. ओके, आणि तो फॉर्मॅट कोणता आहे? ax² + 2hxy + by². म्हणजे हा जो फॉर्मॅट आहे हा कुठे पाहिला तुम्ही? होमोजिनियस. मग त्याच्या पुढे फक्त तुम्हाला काय जोडायचंय? 2gx + 2fy + c. फक्त एवढं जॉईन करायचं. हा कोणाचा आहे? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. लक्षात, रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. जर ह्या आता पहा होमोजिनियस मध्ये पण पाहिलं होतं आपण का ते दोन वेगळ्या लाईनला रिप्रेझेंट करतंय का नाही होमोजिनियस इक्वेशन. हे आपल्याला कसं ओळखता येईल? जेव्हा आपण a² - ab ची व्हॅल्यू ग्रेटर इक्वल दॅन 0 असेल तरच ते दोन लाईन वेगळ्या आहेत. तसं हे पण प्रत्येक वेळेस दोन वेगवेगळ्या लाईनला रिप्रेझेंट करेलच याची गॅरंटी नाही. पहा, दोन लिनियर इक्वेशनला ज्याच्यामध्ये c आहे म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे यांना जर आपण कंबाईन केलं, दोन लिनियर इक्वेशनला जर आपण कंबाईन केलं तर फॉर्मॅट असंच बनणार आहे. पण अशा फॉर्मॅटमध्ये असलेलं प्रत्येक गणित दोन वेगळ्या लाईनला दाखविलंच याची गॅरंटी नाही. म्हणजे दोन वेगळ्या लाईनचं कंबाईन हे असंच येणार, पण असं असलेलं प्रत्येक दोन वेगळ्या लाईन दाखविल्याची गॅरंटी नाही. मग ते दोन वेगळ्या लाईन दाखवतंय हे आपण कधी म्हणू शकतो? जेव्हा ही व्हॅल्यू सॅटिस्फाय होईल आणि ही एक व्हॅल्यू सॅटिस्फाय होईल. म्हणजे ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होतील तेव्हाच. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर काय एबीसी कुठून मिळणार? इथूनच मिळणार. 2fgh - af² - bg² - ch² = 0. ह्या सर्वांची व्हॅल्यू काय आली पाहिजे? 0 आली पाहिजे. नुसती एक कंडिशन सॅटिस्फाय होऊन फायदा नाहीये, ही कंडिशन पण सॅटिस्फाय होणं गरजेचं. म्हणजे जर तुम्हाला एखादं इक्वेशन सांगितलं आणि विचारलं का हे दोन पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहेत का नाही ते पहा, तर तुम्हाला काय करावं लागणार? हे पण सॅटिस्फाय करावं लागणार, हे पण सॅटिस्फाय करावं लागणार, तेव्हा तुम्ही म्हणणार. म्हणजे फक्त एकच कंडिशन सॅटिस्फाय होऊन फायदा नाहीये, दोनही कंडिशन वन टाइम प्रूव्ह झाल्या पाहिजेत. तेव्हा तुम्ही म्हणणार का हे जे इक्वेशन बनलं गेलंय हे इक्वेशन किती लाईन पासून बनलं गेलंय? दोन वेगवेगळ्या लाईन पासून बनलं गेलंय. तसं तिथं फक्त एवढंच प्रूव्ह करायचं होतं. इथं मात्र हे तर प्रूव्ह करायचंच आहे, करायचं प्लस हे पण करायचं. अंडरस्टँड, समजलंय? नक्की, डन. याचा फॉर्मॅट आता पहा, हा जो फॉर्मॅट बनला गेलाय आपण एक एक्झाम्पल घेणार आहे, छोटंसं एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नक्की कोण कुठं कशा पद्धतीने असतो. आपण डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये जाणार आहे. समजा एक एक्झाम्पल घेतलं x + y + 2, छोटंसं इक्वेशन घेतलं, आणि दुसरं इक्वेशन घेतलं 2x + 3y + 5 = 0. अशी दोन्ही इक्वेशन घेतली. आता ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे? 0च येणार आहे, कारण हे पण 0 आहे, हे पण 0 आहे. मग आता आपण इथं काय करणार आहे? पहिल्यांदा x तिघांकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे काय होईल सांगा? 2x² + 3xy + 5x. आता y ने मल्टिप्लाय करा, काय होईल? +2xy + 3y² + 5y. त्यानंतर परत सांगा, आता 2 ने मल्टिप्लाय करा, +4x + 6y + 10 = काय आलं? 0. आलं का? पहिल्यांदा कोणी मल्टिप्लाय केलं? x ने, नंतर y ने, आणि नंतर कॉन्स्टंट टर्म. ओके, मग आता इथं नीट पहा, पहिली काय? x² म्हणजे पहिली कोणती टर्म घ्यायची आपल्याला? x². x² आहे का कुठं अजून? नाही, म्हणजे 2x² तसंच. त्यानंतर कोणत्या घ्यायच्यात? xy च्या टर्म. xy ची टर्म इथं पण आहे, इथं पण आहे, अजून आहे का? नाहीये, म्हणजे किती आले? 5xy. त्यानंतर काय घ्यायचे तुम्हाला? y ची टर्म, y² ची टर्म. y² कुठं दिसते तुम्हाला? इथं प्लस काय? 3y². म्हणजे हा जो फॉर्मॅट आता तुमच्या समोर दिसतोय तो एवढा एक तयार झाला. मग आता कोण घेणार आहे तुम्ही? x ची टर्म, y ची टर्म आणि कॉन्स्टंट. x ची टर्म म्हणजे कोण आहे? 5x. अजून कुठं दिसतोय तुम्हाला? इथं 4x. म्हणजे इथं काय आला? 9x. त्यानंतर y ची टर्म 5y 6y म्हणजे किती आले? 11y. ओके, आणि प्लस कॉन्स्टंट. कॉन्स्टंट किती आहे? 10. = काय आलं? 0. ही झाली पुढची टर्म. म्हणजे a ची व्हॅल्यू आता याला जर मी कंपेअर केलं ह्या इक्वेशन सोबत, जर मी याला कंपेअर केलं तर मला काय काय मिळणार सांगा? a ची व्हॅल्यू मला किती मिळेल? a ची व्हॅल्यू किती मिळाली मला? 2. नंतर 2h मला किती मिळाला? 2h. 5 फक्त 5. h नाही विचारलं मी, काय विचारलंय? 2h विचारलं. ओके, त्यानंतर b किती मिळेल? 3. त्यानंतर 2f 2g ना, 2g किती मिळेल? 9. त्यानंतर 2f किती मिळेल? 11. आणि त्यानंतर कोण आहे? काय मिळेल मला? 10. म्हणजे इथून तुम्ही कोणाला काढणार? h ला. इथून तुम्ही कोणाला काढणार? g ला. आणि इथून तुम्ही कोणाला काढणार? f ला. अंडरस्टँड? म्हणजे लिनियर इक्वेशनचा फॉर्मॅट कळला का कसा आहे? लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल चा जनरल फॉर्म.
त्याला कंबाईन केलं आपण, जनरल दोन इक्वेशनला कंबाईन केल्यानंतर जो फॉर्मॅट मिळतो तो हा फॉर्मॅट. कळलंय? एक्झाम्पल थ्रू आपण पाहिले कसं कम्पेअर करायचं, कशा व्हॅल्यू काढायची, कळलंय? ठीक आहे, डन. आलो आपण पुढे. मग आता जसं आपण त्याचं पाहिलं होता फॉर्मॅट तसं सेम याचा फॉर्मॅट आहे. ओके, मग आता इथं काय काय नक्की तुम्हाला पाहिजे पहा. फर्स्ट हा काय झाला त्याचा, ही कंडिशन तुम्हाला काय करायची होती, सॅटिस्फाय करायची होती. म्हणजे ही कंडिशन झाली तरच आपण काय म्हणणार आहे, त्या दोन लाईन काय आहेत, वेगवेगळ्या आहेत, बरोबर आहे. पण अजून एक याच्यासोबत ए स्क्वेअर मायनस ए बी ची व्हॅल्यू काय पाहिजे, 0 पाहिजे. ओके, ठीक आहे. पण आता जर पहा याला जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही एकतर ह्या पद्धतीने जा, नाही तर या पद्धतीने. दोघांचं मिनिंग एकच, डिटर्मिनंट सॉल्व्ह करणं तुम्हाला सोपं जातं. बरं, त्याच्यात पण फॉर्मॅट जर तुम्ही नीट पाहिलं तर पहा ए बी सी, इथं पाहिलं तर काय एच एच, इथं जी जी आणि एफ एफ. एबीसी क्रॉस टाका, एच एफ जी, एच जी सॉरी एच जी एफ. लक्षात, ठीक, टाकून द्या. आता ह्या व्हॅल्यू तर तुम्हाला मिळाल्या नाही तर पहा आपण त्या व्हॅल्यू काढून घेतल्या, त्याच्यापासून आपण काय बनवलं, एक डिटर्मिनंट बनवलं. याला सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला पहिली कंडिशन झाली. पहिली कंडिशन कशी करायची कळलं का आता? याचा एक म्हणजे असं जा नाही तर असं जा, तुमच्या मनावर आहे कसं जायचं. ठीक आहे. दुसरी कंडिशन तर माहिती आहे तुम्हाला, त्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच त्या दोन लाईन वेगळ्या. त्यानंतर आता इथं पहा त्यातलं पहिलं, दीज लाईन आर पॅरलल. जर त्या पॅरलल आहेत का नाही हे तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्हाला काय करता आलं पाहिजे, याची व्हॅल्यू काय आली पाहिजे, 0 आली पाहिजे. तरच त्या दोन लाईन एकमेकीला काय पॅरलल. पॅरलल म्हणजे काय, थोडक्यात हा तुमचा एक्स वाय प्लेन आहे, त्या लाईन मे बी अशा गेल्या असतील ओरिजिनच्या बाहेरून. आलं लक्षात? ठीक आहे. त्यानंतर आता पहा ओरिजिन मधून जात असेल आणि पॅरलल होईल का रे, ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन पॅरलल होतील का, नाही होऊ शकत. म्हणजे ते काय होणार, कोइन्सिडेंटच होणार. आलं लक्षात? ठीक आहे. आता त्यानंतर जर पाहिलं तर त्यांच्यामधला कोणता अँगल फाइंड आउट करायचा आहे, ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे, आताच आपण पाहिला पहा टॅन थीटा. म्हणजे त्याचा ॲक्यूट अँगल आणि याचा ॲक्यूट अँगल काय सेम. त्यानंतर कंडिशन फॉर लाईन काय, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर त्याची कंडिशन काय होती, ए प्लस बीच व्हॅल्यू 0. याची पण काय, ए प्लस बीच व्हॅल्यू काय आली पाहिजे 0. म्हणजे कोणताही फॉर्मॅट येऊ द्या, ए प्लस बीच व्हॅल्यू 0 आले तर काय समजायचंय, परपेंडिक्युलर. त्यानंतर काय, पॅरलल. पहा काय होईल पॅरलल, तिथं पण तेच आहे, बरं. आणि म्हणजे थोडक्यात काय, होमोजिनियस इक्वेशन 0. ओके. त्यानंतर कंडिशन, आता हे अतिशय महत्वाचं आहे. हा पण प्रश्न तुम्हाला 1 ते 2 मार्काला कधी कधी विचारला गेलेला आहे. काय प्रश्न दिलाय, कंडिशन फॉर लाईन इंटरसेक्ट इच अदर. त्या दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होतात का नाही हे तुम्हाला कधी कळणार आहे, ए स्क्वेअर मायनस ए बीची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0, इक्वल दॅन 0 जर असेल तर काय म्हणणार तुम्ही त्याला, ग्रेटर दॅन सॉरी लाईन काय होतात एकमेकाला इंटरसेक्ट होतात. आणि तो जो इंटरसेक्शन पॉईंट काढायचा आहे, हा कोण आहे तुमचा एक्स आहे आणि हा कोण आहे तुमचा वाय. त्याचे हे कोइफिशियंट. जर दोघांचा बेस पाहिलं तर सेम आहे, काय ए बी मायनस एच स्क्वेअर, ए बी मायनस एच स्क्वेअर. वरती फक्त काय एच एफ मायनस बी जी, जी एच मायनस, हे पाठ करायचे. हे कोणते कोऑर्डिनेट्स आहेत, ज्या दोन लाईन एकमेकाला काय होतात, इंटरसेक्ट होतात. इंटरसेक्ट होत असताना तो जो इंटरसेक्शन पॉईंट आहे, म्हणजे हा तुमचा ग्राफ आहे. ओके. आणि या लाईन समजा या पॉईंटनी इथे इंटरसेक्ट झाला, तर हा तुम्हाला इंटरसेक्शन पॉईंट काढायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे येऊ शकता. अंडरस्टँड, समजलंय? म्हणजे तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये एक्झाम्पल देतील आणि तुम्हाला सांगतील त्यांचा इंटरसेक्शन पॉईंट काढा. मग ह्या इक्वेशनला काय करावं लागेल, कम्पेअर करावं लागेल. कम्पेअर केल्यानंतर व्हॅल्यू काढावं लागते, जी एच एफ ए बी सी, 6 व्हॅल्यू काढायच्या याच्यात, सॉरी इथं पुट करायचे. मी तुम्हाला एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट मिळाले, म्हणजे तुम्हाला काय करायचे, पाठ करायचे. ओके, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं गेलं तर याचे प्रश्न कसे विचारले गेलेत आतापर्यंत सॉल्व्ह नाही करणार आहे, फक्त समजून देणार आहे. माहिती तुम्हाला काय करायचंय, शो द इक्वेशन. हे एक लाईन एक इक्वेशन दिलंय आणि हे काय करतंय, पेअर ऑफ लाईन आहे का नाही हे शो करायचे. म्हणजे किती कंडिशन सॅटिस्फाय करायचे तुम्हाला, 2 कंडिशन सॅटिस्फाय करायचे. ओके. कोणत्या कंडिशन आहेत माहिती आहेत तुम्हाला, या 2 कंडिशन, पहिली कंडिशन दुसरी कंडिशन. आणि याचं डिटर्मिनंट आहे, याचं डिटर्मिनंट काढून तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ओके. त्यानंतर फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन दे. ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला टॅन थीटा मोड मध्ये 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. ॲक्यूट अँगल काढला, सिंपल. त्यानंतर ऑल्सो फाइंड द पॉईंट ऑफ देअर इंटरसेक्शन. आत्ताच आपण पाहिलं इंटरसेक्शन कसे फाइंड आउट करायचे, आले लक्षात. डायरेक्ट कोऑर्डिनेट तुम्हाला हे पाठ करायचे, हे आहे त्याचे इंटरसेक्शन पॉईंट. ओके. आणि तुम्हाला इक्वेशन कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिले पहा, ह्या फॉर्मॅटमध्ये दिले. म्हणजे तुम्हाला त्या 6 व्हॅल्यू बाहेर काढायच्या.
आणि सिंपल कम्पेअर करायचं. ओके, इक्वेशन कसं कम्पेअर करणार आहे, कोणासोबत कम्पेअर करणार आहे, ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2 प्लस इज इक्वल टू एबीसीच्या व्हॅल्यू तर सरळ सरळ मिळतात आणि एच जी आणि एफ म्हणजे काय, 2 ने डिवाइड करायचं फक्त, संपलं, मिळालं व्हॅल्यू. ओके, तर या पद्धतीने तुमचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा टॉपिक कंप्लीट ऑल टोटल सगळं कन्सेप्ट घेऊन झालेला आहे. ह्या कन्सेप्ट नीट रिमाइंड करा, न पाहता लिहिण्याचा प्रयत्न करा आणि याच्यावर जेवढे सॉल्व एक्झाम्पल आणि एक्सरसाइज मध्ये गणित आहेत ती सगळी सॉल्व करा, कारण एखादं कोणतं विचारलं जाईल याची गॅरंटी नाहीये. 2, 3 आणि 4 मार्कालाही प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, आता याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण काय घेणार याची सीईटी 2025, 2024, 2023 आणि हे झाल्याच्या नंतर आपण काय घेणार आहे, आतापर्यंत 5 वर्षामध्ये ह्या टॉपिकवर विचारले गेलेले बोर्ड PY. अंडरस्टँड? ठीक आहे, डन, कम्प्लीट, ऑल द बेस्ट.